देशात पहिल्यांदा दारूबंदीचा निर्णय करणारं राज्य आपलं महाराष्ट्र होतं। 1954 मध्ये जेव्हा मोरारजी देसाई मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतला होता। पण त्यावेळी धारावीतील कोळी समुदाय प्रामुख्याने दारू बनवत असायचा। त्यांची सगळी इकॉनॉमिकल डिपेंडन्सी त्या दारूच्या धंद्यावर असायची। म्हणून त्यांनी या दारूबंदीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आणि ही दारूबंदी नाही तर देशबंदी आहे असा नारा दिला। आणि त्यानंतर तब्बल 60 वर्षांनी पुन्हा महाराष्ट्रातील वर्धा आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात दारू बनवण्यावर किंवा विकण्यावर संपूर्ण बंदी आणण्यात गेली आणि पुन्हा एकदा सगळ्या महाराष्ट्रात दारूबंदी होईल अशी आशा वाटू लागली। पण त्या दोन्ही जिल्ह्यात दारूबंदी यशस्वी झालीच नाही। कधी खोलविरी दारूच्या बाटल्या सापडल्या तर कधी लेहंगा पायजामा गँगने दारू तस्करी केली आणि याच्यावर कळस म्हणजे पोलीस सुद्धा अनधिकृत दारू तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे ती दारूबंदी सुद्धा कंप्लीट फेल्युअर होती आणि आजच्या घडीला महाराष्ट्र सरकारला सगळ्या रेव्हेन्यूच्या 25% पैसे म्हणजे 23,250 कोटी रुपये फक्त दारूच्या लावलेल्या वेगवेगळ्या टॅक्सेसमधून मिळतात। पण दुसरीकडे याच दारूमुळे देशात प्रत्येक 96व्या मिनिटाला एक कुटुंब बर्बाद होत आहे आणि प्रत्येक दिवसाला 336 लोक मरत आहेत। मग तरीही राज्यात आणि देशात दारूबंदी का होत नाहीये याची 5 कारणे आहेत जे आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लाईक केल्याने काही होणार नाहीये, फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूबच्या अल्गोरिदमला थोड्याशा सूचना जातील, बाकी काहीच नाही। सर्वात प्रथम दारूची निर्मिती सुमारे 9,000 वर्षापूर्वी चीनमध्ये झाली। जसं कोरोना व्हायरस झाला तसंच फक्त चीनमध्येच नाही तर इस्रायल, इराण यासारख्या देशातही खूप पूर्वीपासून दारू बनवण्याच्या खुणा सापडल्या आहेत। ही दारू म्हणजे खरं तर वाईन, आंबवलेल्या तांदळाचं पाणी आणि मधाची भेसळ यात मिक्स करून दारू बनवली जायची। भारतात आणि इतर देशातही आज देखील पुरातत्वीय उत्खननात हजारो वर्षानंतर सुद्धा दारू बनवण्याचं साहित्य आणि दारूच्या साठ्यांसाठी बनवलेली विशेष भांडी सापडत असतात। परंतु दारूची खरी सवय ही चीनने साऱ्या जगाला लावली अशी म्हण आपल्या वयस्कर लोकांच्या तोंडी पाहायला मिळत असते। परंतु देवतांपासून ते राक्षसांपर्यंत विरंगुळा आणि थकावट दूर करण्याचं साधन असलेली दारू आज आपल्या घरापर्यंत एक रोग म्हणून कशी पोहोचली हे कळलंच नाही। तर एका रिसर्चनुसार लिमिटेड दारू पिल्याने आपलं आयुष्य आणखीन वाढतं। स्पेनमधल्या काही विद्यापीठांनी 3,33,000 लोकांचा अभ्यास केला होता, ज्यामध्ये दारूमुळे हृदयविकाराचा त्रास कमी होतो तर मधुमेह आणि सर्दी हे आजार रोखण्यासाठी दारू सक्षम असल्याचं सांगितलं जातं। तर इटलीमधल्या फर्टिलिटी सेंटरने 2018 साली 323 जणांचे सॅम्पल घेऊन संशोधन केलं होतं। त्यांचा रिपोर्ट एका हेल्थ मॅगझिनमध्ये त्यावेळी प्रसिद्ध करण्यात आला होता। त्यांचा असा दावा होता की आठवड्यात 4 ते 7 वेळा ड्रिंक करणाऱ्या पुरुषांची प्रजनन क्षमता आठवड्यात 1 ते 3 वेळा किंवा 8 पेक्षा जास्त वेळा ड्रिंक घेणाऱ्या पुरुषांपेक्षा जास्त आढळते। म्हणून दारूचे अतिसेवन करायचे का? तर नाही, याचे काही गंभीर दुष्परिणाम देखील आहेत, ते पाहूयात। आता तुम्ही म्हणाल की दारू पिल्यानंतरची भावना दारू न पिता कशी येऊ शकते, आणि याच विचारात आजपर्यंत आणि आत्ता देखील खूप सारी घरं उद्ध्वस्त झाली आहेत। याचं उत्तम उदाहरण म्हणजे BBC न्यूजचे 9 ऑगस्ट 2023 प्रसिद्ध केलेले हे आर्टिकल, ज्यात एका मुलीने दारूच्या नशेत आपल्या आईला मारहाण केली, ज्यात आईच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आणि या संपूर्ण प्रसंगात आईने जखमी अवस्थेत असताना मुलाला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला होता। तेव्हा दारू पिलेल्या मुलाने स्वतःच्या आईच्या डोक्यात काठीने वार केला, ज्यात ती आई बेशुद्ध पडली। दारूची नशा उतरल्यानंतर कित्येकांना घडलेल्या गोष्टींबाबत पश्चाताप होतो, तसं याही मुलाला झालाच असेल। या सर्व गोष्टीनंतर तुम्ही म्हणाल की या दारूला बॅन का केलं जात नाहीये, तर काही ठिकाणी खरंच दारू बॅन केली आहे। बिहार, गुजरात, मिझोराम, नागालँड या राज्यांमध्ये दारूबंदी कायमची करण्यात आली आहे। परंतु आज देखील महाराष्ट्रात कुठल्याच प्रकारची दारूबंदी झालेली नाही आणि याचे एकच कारण आहे, ज्या राज्यामध्ये दारू विक्री केली जाते त्या राज्य सरकारकडून केंद्र सरकार टॅक्स घेतं। आता हे राज्य सरकार 1000 रुपयांच्या मद्यावर जनतेकडून 30 ते 35% कर वसूल करतं। म्हणजेच तुम्ही जर 1000 रुपयाची दारू घेतली असेल तर 300 ते 350 रुपये हे सरकारच्या तिजोरीत जातात। कर्नाटक सरकारच्या उत्पन्नाचा जवळपास 15% हिस्सा खरं तर मद्य विक्रीतून येतो आणि आपल्या महाराष्ट्राचा 20 ते 25%। आता या दारूवर सरकारने लावलेले हे 3 प्रकारचे कर आहेत, जे सरकारला दरवर्षी मालामाल करतात। पहिला आहे आबकारी कर आणि वॅट। हा राज्य सरकारद्वारे लादला जाणारा मुख्य कर आहे। हा कर मद्य उत्पादनावर आणि विक्रीवर लादला जातो। आबकारी कराचा दर राज्यानुसार बदलत असतो। सध्या आपल्या राज्यात वॅटचा कर 18% आहे। तर दुसरा आहे सेवा कर। हा कर केंद्र सरकारद्वारे लादला जाणारा कर आहे। हा कर हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्ये मद्य विक्रीवर लादला जातो। सध्या सेवा कराचा दर 5% आहे, जो तुम्ही हॉटेलचं बिल भरताना देत असतात। शेवटचा आणि तिसरा आहे स्थानिक कर। काही राज्य आणि स्थानिक निकाय। आता स्थानिक निकाय म्हणजे काय, तर ज्या एखाद्या क्षेत्रात छोट्या समुदायावर प्रशासन लक्ष ठेवतं, जसे की खेडी किंवा शहरं, येथीलही कर त्या ठिकाणानुसार वेगवेगळा असतो। हे प्रमुख 3 कर दारूवर लादले जातात, ज्याने वेगवेगळ्या राज्यात दारूंची किंमत वेगवेगळी राहते। आता मद्यपानावरील टॅक्सेसचा पिणाऱ्यांच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो।
जेवढा कर जास्त तेवढी कमी लोक मद्यपान करतील असं म्हटलं जातं. पण महाराष्ट्रात थोडं उलटं आहे. मागच्या वर्षी दारूतून महाराष्ट्र सरकारला तब्बल 23,250 कोटी इतका कर मिळाला आहे आणि तो सरकारसाठी महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत सुद्धा आहे. आणि हेच कर दारूबंदी न करण्याचे विशेष कारण ठरत आहे. सरकार या करांचा उपयोग रस्ते, शिक्षण, व्यापार यासोबत विविध गोष्टींसाठी करत असते असं सरकारकडून सांगितलं जातं. सरकार असंही म्हणतं की जे जास्तीचे कर मद्यपानाचे सेवन कमी करण्यासाठी आणि सामाजिक हानी कमी करण्यासाठी मदत करू शकते. पण असे न होता या कराने महाराष्ट्र सरकारला मालामाल केल्याचे चित्र दिसत आहे. आता हा कर मद्य विकत घेणाऱ्या लोकांसाठी कमी वाटतो, पण विकणाऱ्या लोकांसाठी यात त्यांचा काहीच फायदा दिसत नाही. मग त्यावेळी व्यापारी तस्करी आणि बेकायदेशीर पद्धतीने व्यापाराला प्रोत्साहन मिळतं. यामुळे तुम्हाला 250 रुपयांची दारू 200 रुपयांपर्यंत मिळते, पण यात क्वालिटीचा फरक मात्र जाणवतो. आणि अशाच खराब दारूमुळे कित्येक लोकांना विषबाधा झाली अशा बातम्या आपण नेहमी ऐकतो. मध्यंतरी एका भागामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अचूक विधान केलं होतं, ज्यात त्या म्हणाल्या होत्या की महाराष्ट्रात दारूची दुकानं वाढत असून मराठी शाळा कमी होत आहेत. आणि हे खरंच चिंताजनक आहे. आता गोव्यासारख्या पर्यटन ठिकाणी दारूची दुकानं इतकी आहेत की तिथे एखादं मेडिकल शोधायला नक्की नाकीनऊ येऊ शकतात. पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा गोवा हा खरं तर महाराष्ट्राचा देशी दारूचा अड्डा म्हणून दारुड्यामुळे आता ओळखला जाऊ लागला आहे. या गोव्यात दारू स्वस्त आहे आणि याचं एकच कारण आहे, गोव्यात वॅट सर्वात कमी आहे त्यामुळे तिथे दारू स्वस्त मिळते. तर कर्नाटकात वॅट सर्वात जास्त आहे त्यामुळे तिथे दारू सर्वात महागडी मिळते. आता ही झाली कोल्हापूर जिल्ह्याच्या आजूबाजूस असणारी मोठी राज्य. आता जयपूर, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ग्वाल्हेरच्या मधोमध असणारी दिल्ली शहराची परिस्थिती पाहूयात. दिल्लीच्या सरकारने रेव्हेन्यू वाढवण्यासाठी मध्यंतरी दिल्ली लिकर पॉलिसी असा एक नवीन कायदा लागू केला होता. त्यात त्यांनी ज्यांना दारूची दुकानं टाकायची असतील त्यांसाठी ओपन ऑक्शन सिस्टीम म्हणजे IPLच्या ऑक्शनसारखी सिस्टीम ठेवली होती. त्यात काही मोठमोठाले व्यापारी ऑक्शनसाठी आले आणि कोट्यवधीमध्ये लायसन्सची बोली लावली गेली आणि जो जेवढी चांगली बोली लावेल त्याला ते लायसन्स दिलं गेलं. आता या लायसन्सची सर्व फीस राज्य सरकारकडे गेली आणि त्यांचा दारूवरचा टॅक्ससुद्धा चालूच राहिला. आणि अशा प्रकारे केजरीवाल सरकार मालामाल झालं. पण याच्यावरून पुढं काय घडलं हे सगळ्या देशाने पाहिलं. दिल्लीत केजरीवाल यांची सत्ता स्थापन होण्याआधी खूप सारी दारूची दुकानं हे स्वतः दिल्ली सरकार चालवायचं. आता जेव्हा केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की आम्ही रिटेल शॉप चालवणार नाही, तर आम्ही 849 लायसन्स वाटून टाकणार. मग त्या 849 लायसन्सला दिल्लीच्या 32 भागात त्यावेळेस डिवाईड केलं गेलं. मग त्या झोननुसार लायसन्स विकले गेले. यानंतर केजरीवाल सरकारने हे सांगितलं की या काही बदलामुळे त्यांना आधीपेक्षा कितीतरी जास्त पटीने फायदा झाला. म्हणजे याआधी त्यांना 7,000 कोटींचा फायदा व्हायचा तो आता 9,000 कोटीवर पोहोचला आहे. जसं दिल्लीमध्ये नवीन पॉलिसी आणली गेली त्याच प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा नवीन कायदा बनवला गेला. पण तिथं ओपन ऑक्शन सिस्टीम नव्हती. तिथं त्यांनी लॉटरी पद्धतीने लायसन्सेस विकले, जेणेकरून याचा फायदा मोठमोठ्या व्यापाऱ्यांनाच न होता तेथील थोडाफार पैसा असणाऱ्या लोकांना देखील झाला. ही लॉटरी सिस्टीम, ओपन ऑक्शन सिस्टीम आपल्या महाराष्ट्रात नाही आहे. आपल्या महाराष्ट्रात काही पात्रता अटी ठेवल्या आहेत, ज्या जो पूर्ण करेल त्याला दारू विक्रीचे लायसन्स दिले जाते. पण पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात सगळ्या जगासमोर आलं की महाराष्ट्रात सरकारी आदेशाला काहीच महत्त्व नाही आहे. सरकारच्या निर्देशानुसार जर तुम्हाला दारू प्यायची असेल तर त्याआधी तुम्हाला काही सरकारी ऑफिसेसमधून एक परमिशन लेटर घ्यावं लागतं आणि तेही 25 वर्षाच्या पुढील लोकांना मिळतं. आणि आज आपण पाहतो की 13 ते 14 वर्षाची पोरं दारू पिऊन रस्त्यावर पडलेली असतात. कित्येक दारू विक्रेते परमिशन लेटर तर सोडाच, समोरच्या व्यक्तीचं वय काय आहे हे सुद्धा विचारत नाही. आणि त्यामुळे दिवसेंदिवस या दारूचा परिणाम वाढत चालला आहे. भारतात सध्या प्रत्येक 96व्या मिनिटाला एक व्यक्ती दारूच्या वाईट सवयीमुळे मरते. NCRBच्या रिपोर्टनुसार संपूर्ण भारतात 336 लोक दर दिवशी दारूमुळे मरतात. तरी रेशनच्या धान्याला जशी रांग लागते तशी देशी दारूच्या खरेदीसाठी आपल्याला रांग पाहायला मिळते. आणि जसं की सिगारेटच्या एका सेवनानंतर आपल्या आयुष्यातील 5 मिनिटं कमी होतात, तसंच दारूच्या एका बाटलीला रिझवल्यानंतर आपल्या आयुष्यातली किती मिनिटं कमी होत असतील याची गणना तुम्हीच करा. महाराष्ट्रात एक वेळ दुधाच्या डेऱ्या बंद पडतील पण दारू नाही. आणि याच दारूमुळे अनेक लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि एकाकीपणा त्यांना खायला लागतो. आणि त्या एकटेपणाने काय काय होते व त्यातून बाहेर पडायचे असेल तर काय काय करावे लागेल हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही इकडं आय बटनवर क्लिक करून पाहू शकता. आणि या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.